1 किलो पतले पोहे घेतले हां. ते असे एकदम असे भाजून घ्यायचे. असे असा आवाज व्हायला पाहिजे, एकदम कुरकुरीत व्हायला पाहिजे. बघा 1 किलो घेतले, सगळे भाजून झाले. आता भाजल्यानंतर काय करायचं, मी आहे ना शेंगदाणे 100 ग्रॅम शेंगदाणे घेतले, 100 ग्रॅम डाळ्या घेतल्या आणि 100 ग्रॅम खोबरं घेतलं. ते मी असे तळून घेतले. आता काय करायचं, कढीपत्ता घ्यायचा थोडासा, 5-6 अशा काड्या घेतल्या कढीपत्त्याच्या. आणि मिरच्या आहेत ना, हे थोड्याशा लालवाल्या घ्यायच्या, मग छान टेस्टी होतो. नंतर ही छोट्या वाटीवर बारीक साखर, आपले असं थोडेसे धणे असतात ते थोडे जाडसर करून घ्यायचे. धणे, थोडीशी लिंबू पावडर त्याच्यात टाकायची, थोडी किंचित. नंतर ही थोडी काश्मीरी मिरची, हे आपलं मीठ, काळं मीठ घ्यायचं आणि एवढी हळद. आता नंतर तेलात मिरची फ्राय करून घ्यायची, कढीपत्ता फ्राय करून घ्यायचा. मग छान एकदम कुरकुरीत चिवडा बनतो. लो बाई लो मसालेदार चिवडा, लो लो बाई लो मसालेदार चिवडा लो.